ही साधना औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये अखंडपणे ही चालू आहे। प्रसादिक तो विणा आहे, प्रसादिक तो धाटा आहे, पायामध्ये चाळ आहे, चिपळ्या आहेत आणि पांडुरंगाचा जय जयकार करत आपल्याला नृत्य हे करावं लागतं। पण नृत्याचा सुद्धा एक जवळचा संबंध असा सांगितलेला आहे की ज्यावेळेस माणूस आनंदित होतो त्याला आनंद प्राप्त होतो आणि आनंद प्राप्त झाल्यानंतर तो नाचायला। पण ज्यावेळेस आपण काही भक्तांचा विचार आपण करतो की ते भक्त केवळ पांडुरंगासाठी, ईश्वरासाठी, त्या परमात्म्यासाठी नृत्य करायला लागतात, असे अनेक भक्तांचं नाव आपल्याला घेता येतं। म्हणून भजनही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी नृत्यही महत्त्वाचं आहे। या चक्री भजनाच्या बाबतीमध्ये पाहत असताना याला चक्री भजनच का म्हटलेलं आहे? मुळामध्ये चक्री म्हणजे विष्णूची जी 1000 नावं आहेत त्या 1000 नावामध्ये एक नाव चक्री आलेलं आहे। शंखभ्रू नंदकी चक्री शारंग धन्वा गदाधर रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रणाईग। चक्री हा शब्द आलेला आहे, याचा अर्थ विष्णूचं भजन म्हणजे चक्री भजन, पांडुरंगाचं भजन म्हणजे चक्री भजन, विठ्ठलाचं भजन म्हणजे हे चक्री भजन। जे यथायोग्य आहे त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे जे मानवाच्या परिपूर्ण अशा त्या हिताचं आहे बरं का, मानवाच्या परिपूर्ण अशा त्यांच्यामध्ये जे मांगल्य ज्याच्यामध्ये लपलेलं आहे त्यालाच आपण शास्त्र म्हणतो। विठ्ठल